हॅलो हाय गुड मॉर्निंग, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा सगळे मस्त मजेत ना? सो आम्हीही मस्त मजेमध्ये आहोत। सो बघा, सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि गावाकडचं हे सुंदर असं वातावरण बघून किती छान वाटतं ना। तसं तर सिटीमध्ये सगळं आम्हाला अनुभवायला भेटत नाही, गावी आलं की एकदम छान वाटतं। नाश्ता वगैरे केला आणि आम्ही थोडंसं बाहेर आलो होतो, कारण आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत घरी, त्याच्यासाठी। सो मी निर्विघ्न आणि पूजा असं आम्ही तिघे आलेलो आहोत आणि विहानला ना थोडं घरीच ठेवलं, कारण दोघंही आले ना, खूप मस्ती होते त्यांची आणि आम्हाला जे काही घ्यायचं आहे सो ते काही घेता येत नाही, त्याच्यासाठीच मग आम्ही विहानला ठेवून आलो आणि आम्ही ना इथं गोवाडला आलेलो भांड्यांच्या दुकानामध्ये, कारण आम्हाला काही घरी आत्ता जे गरजेच्या काही गोष्टी होत्या त्या घ्यायच्या होत्या, मग त्याच्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत। डब्बे घेऊ शकतो ना। इथे ना आम्हाला कुकर बघायचा होता, छोटा 1.5 किंवा 2 लिटरचा, कारण ॲक्च्युली काय झालं ना, घरी थोडीशी एकदम खूप मोठा कुकर आहे आणि एक मीडियम कुकर आहे, आणि त्यामध्ये जर आम्हाला इमर्जन्सी पटकन भात वगैरे किंवा डाळ थोडीशी, फक्त आता सध्या कसं मुलांना किंवा पप्पांना वगैरे करायचं असेल तर खूप अडचण होत होती, आणि एक कुकर आहे तर त्याच्या सीटच होत नव्हत्या। मग आत्ता म्हटलं तात्पुरतं एक छोटं कुकर बघावं, कारण खूप गरज होती त्याची, आणि मग हे आम्ही ना त्याच्यासाठीच मग बघण्यासाठी आलो होतो। जुनं कुकर देऊन दुसरं घ्यायचं होतं, पण ते काय आपल्याला काही समजत नाही, म्हटलं कधीतरी निवांत जेव्हा आईला वेळ भेटेल ना तेव्हा ती घेईल, आता तात्पुरता आपण एक छोटं कुकर बघूया म्हणून मग आम्ही आलो होतो। आणि निर्विघ्नला जिथं काही कुकर दिसतं ना तो पटकन घेऊन बसतो, त्याला खूप आवडतं। त्यानंतर बघा, इथं भिडाचे काही तवे होते आणि कावी वगैरे होते, आप्पे तवेही होते, खूप छान होते। आणि मला ना पर्सनली हा तवा खूप दिवसापासून मी शोधत होती, जेणेकरून मला हवा होता, म्हणून त्याच्यासाठीच मग मी इथं बघत होते। खूप छान आहे बघा, म्हणजे आता बऱ्यापैकी ना, मी तुम्हाला माहीत असेल की विहानला मी बऱ्यापैकी पुण्याला असताना असे भरपूर चिले वगैरे काढून देते आणि त्याला आवडतं, आणि त्यामध्ये जर भिडाचा तवा वगैरे असेल तर खूप छान होता त्याच्यामध्ये, त्याच्यासाठीच मी हा तवा बघत होते। मला ना खूप छान आवडला हा तवा। सो जे काय आम्हाला लागणार होतं ते आम्ही घेतलो। त्यानंतर रक्षाबंधन आहे आज, सो राख्याही घेतल्या नव्हत्या, त्याच्यासाठी म्हटलं चला राख्याही घेऊ। सो इथं आलो आणि राख्या वगैरे पण घेतल्या। बाकी आमचं छोटं मोठं काही घ्यायचं होतं ते घेतलो, कारण ना सतत बाहेर पण यायला नको वाटतं, त्यामुळे आलोच आहोत तर एकदा म्हटलं बरीचशी कामं होती ती करूनच जाऊ म्हटलं। आणि त्यानंतर बघा, हे मेन काम होतं आता, हे ना जी जनावर असतात ना त्यांना देण्यासाठी ही पेंड आहे। सो पप्पांनी आम्हाला आवर्जून सांगितलेलं होतं की हे विसरून येऊ नका तुम्ही, बाकी तुमचं सगळं काही विसरून या, पण हे अगोदर घेऊन या म्हणून। सो त्याच्यासाठी मग आम्ही ती पेंड वगैरे घेतली, घरी आलो, छान फ्रेश वगैरे झाली। आणि आज रक्षाबंधन म्हटलं ना की काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं। मग गुलाबजामुनचं पॉकेट मी विसरून आली होती, त्यामुळे मग म्हटलं चला घरीच ना ब्रेड होता, त्याच्याच म्हटलं छान असे गुलाबजामुन बनवते। आणि ह्या गुलाबजामुनच्या ना लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, कारण जेव्हा काही जेवण बनवायला येत नसायचं ना तेव्हा मग हे असे छोटे मोठे काही प्रयोग करून आम्ही बघायचं सुट्टीचं, तर तेव्हा मग मी खूप असे करून बघायचे। जेव्हा फर्स्ट टाईम बनवले ना तेव्हा खूप म्हणजे फिसकटलं होतं, हे जमले नव्हते, पण आत्ता म्हणजे जेव्हा सवयीनुसार आणि मग थोडेसा अंदाज आपल्याला येऊन जातो काही गोष्टी केल्यानंतर, सो आता हे परफेक्ट जमतात। तर बघा, इथं थोडेसे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत मी, आणि अगोदर तर म्हटलं चला हे साईडचं काढून घेऊ, पण म्हटलं आता हे सगळं साईडचं काढलं तर मग किती गुलाबजामुन होतील, त्याच्यापेक्षा म्हटलं मी सगळं असंच कुस करून घेते। सो हातावर छान असं हे मी सगळं कुस करून घेतलेलं आहे। हवं तर हे मिक्सरला पण लावू शकतो आपण, पण म्हटलं चला आता तेवढं करण्यापेक्षा ना, कारण विहान झोपला होता आणि विहान उठायच्या अगोदर मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, कारण विहान एकदा उठला ना की मग मला काहीच करता येत नाही, आणि असंच होतं। आणि त्यानंतर मग आळस वगैरे येतो, त्यामुळे रोज काही ठरवते मी, पण माझ्या हातून काहीच होत नाही आहे। त्यानंतर बघा, इथं सगळा ब्रेड कुस करून घेतलेला आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं दूध टाकून इथं छान असं मळून घ्यायचं, खूप पातळ किंवा खूप घट्ट पण नाही मळायचं। तर मग असं मी थोडं थोडं दूध टाकून व्यवस्थित इथं पीठ मळून घेतलेलं आहे। गुलाबजामुनचं पीठ मी छान मळून साईडला 10 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवलं, तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं तेल वगैरे एक साईडला गरम करूया, आणि दुसऱ्या साईडला ना मग मी पाक करण्यासाठी घेतलेला आहे। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाट्या म्हणजे साखर असं मी घेतलेलं आहे, आणि जर हवं असेल तर वरतून थोडंसं पाणी किंवा साखर ॲड करू शकतो। मला काय ते एवढं परफेक्ट मेजरमेंट माहीत नाही, त्यामुळे मी माझ्या अंदाजानेच करते। आणि त्यानंतर इथे थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं केशर वगैरे टाकलेलं आहे, आणि याचा छान मी पाक करण्यासाठी ठेवून दिला होता, कारण इथं ना आल्यापासून
कधीपासून मला माहीत नाही, पण काही करायची अशी इच्छा होत नाही. तर मी पुण्याला असताना भरपूर अशा खूप काही डिशेस वगैरे करत राहते, पण आता इथं आलं ना की मला खूप कंटाळा येतो. पण आता जेव्हा मी विसरून आले आणि आज रक्षाबंधन आहे, काहीतरी गोड तरी झालंच हवं, म्हणून मग मी इथे हे गुलाबजाम करण्यासाठी घेतलेले आहे. सो इथं पाक करण्यासाठी वगैरे ठेवून दिला आणि त्यानंतर मग चला म्हटलं तर त्याच्याकडून गुलाबजामुन वळून घेऊ. आता मी जेवढ्यात गुलाबजामुन वळणार ना तेवढ्यात निर्विघ्न पण उठून आला आणि निर्विघ्नला हे सगळं करायला खूप आवडतं. गोल कर बाबू आता. असे असे गोल गोल कर कर. हे नाही त्याच्याच कर गोल गोल. नको रे, ऐकत नाही काय. हा असे गोल 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 कर. आणि ना आज निर्विघ्न आणि मी दोघांनी मॅचिंग केलं होतं. अगोदर माझ्या लक्षात नाही, पण जेव्हा मी सेल्फी घेण्यासाठी गेली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की चला आज आमच्या दोघांचे मॅचिंग झालेले आहेत. तसं तर निर्विघ्न आणि विहान दोघांची अशी टी-शर्ट्स आहेत जे काही लास्ट टाईम मुंबईला गेली होती ना तेव्हा दोघांसाठी सेम घेऊन आली होती आणि त्यांना खूप छान वाटतात ते टी-शर्ट्स. सो इथं निर्विघ्न छान असे गुलाबजामुन केलेले आहेत हा. आणि निर्विघ्न सतत काय पण करताना पापा वगैरे करताना असं घेऊन बसतो ना. कसं घेऊन बसतोस तू? असं कसं करून दाखव बरं. हा कसं करतो निर्विघ्न? आता इकडे ना मी मंद गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. सो इथं बघा तेलही छान तापलं होतं. तर मी इथं गुलाबजामुन तळण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि इथं मी खूप सारं तेल घेतलेलं नाही आहे, थोडंसं कमीच घेतलेलं आहे, कारण भरपूर तेल घेतलं ना की मग त्याचा काही यूज होत नाही, सगळं वेस्ट जातं. कारण मग परत कधी काय माहीत तळणं होईल, म्हणून मग मी इथं थोडंसं तेलामध्ये हे छान असे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. आणि इथं साईडला पाकही झाला होता. आता जेवढे गुलाबजामुन तळले आहेत तेवढे मी पटकन पाकामध्ये टाकून देते, जेणेकरून पाक आतमध्ये छान मुरला जातो. आणि आता इथं बघा ना, बघून वाटत पण नाहीत की हे ब्रेडचे गुलाबजामुन केलेले आहेत, इतके छान होतात हे आणि टेस्टला पण खरंच खूप छान लागतात आणि झटपट होतात. तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आमच्या इकडं ना मोस्ट ऑफ ना संध्याकाळी जशी राखी बांधतात सगळ्यांना एकत्र बसवून वगैरे. आणि आता किंवा मग कोणी जर बाहेर वगैरे आलं असेल तर त्यांना रिटर्न वगैरे जायचं असेल तर मग दुपारी रक्षाबंधन होते. आता आम्ही काही घरीच होतो त्यामुळे आमची संध्याकाळचीच ही रक्षाबंधन होते. आणि दीदी बघा इथं छान दोघांना बसवून ना राखी बांधते, पण दोघं कुठं शांत बसतात. मग त्यामुळे अगोदर विहान बसला, विहान तर तसा शांत बसतो आणि बघा बाजूला निर्विघ्न पण येऊन बसलाय, पण त्याचं असं होतं की मला अगोदर आणि जे तांदूळ ठेवलेलं असतात ना आरतीमध्ये, सो तेच घेऊन त्याला त्या स्वतःच्याच डोक्यावर टाकायचे होते, कारण त्यानं त्या अगोदर बघितलं होतं असं. तर विहान बघा, आणि विहानला जे जॅकेट घातलंय ना सो त्याला बिलकुल घालून घ्यायचं नव्हतं, त्यानं कितीतरी वेळा ते जॅकेट काढून टाकलं. आणि मग कसं आम्ही गडबडीमध्ये आलो होतो त्यामुळे आम्ही त्यांच्या काही ड्रेस वगैरे कुर्ता वगैरे काही घेऊन आलो नव्हतो आणि म्हटलं चला एक दिवसासाठी तरी कशाला घ्या, कारण परत त्यांचे काही यूज होत नाहीत, म्हणून मग मी विहानचा अगोदरचा ड्रेस होता तोच घातलेला आहे. आणि बघा विहान किती शांत छान बसून ना दीदीकडून राखी बांधतोय. मलाच आश्चर्य वाटत होतं, मला अगोदर वाटलं होतं की तो बसणार नाही एकत्र, आणि दीदी ओवाळताना पण बघा किती छान अगदी तो दीदीकडे बघतोय, ही काय करते दीदी म्हणून. मला खूप म्हणजे हसायला येत होतं आणि खूप हे गोंधळ होता, त्यामुळे मग मी हे व्हॉइस ओव्हर वगैरे करत आहे. आणि बघा दीदीला पैसे पण देतोय, तर मला अगोदर वाटलं की तो देणार नाही म्हणून, पण दीदीला दिला आणि दीदीकडून छान मग गुलाबजामुन वगैरे पण खाल्ला. आणि त्यानंतर मग बघा आता हे इतकं होत होतं ना की मग निर्विघ्न पण बसलेला, आणि तसं आमचा निर्विघ्न बिलकुल एका जागेला शांत बसत नाही, पण आता दीदीकडून राखी बांधायची आहे म्हटल्यावर थोडा वेळ शांत बसला तो. आणि त्यानंतर मग दीदीकडून छान अशी त्यानं राखी वगैरे पण बांधून घेतली. पण निर्विघ्नाची एक भीती वाटते खूप, कारण तो पटकन ना आरतीला किंवा दिव्याला वगैरे हात लावतो. आता हे दिवे ना नेऊन आतमध्ये ठेवले होते, कारण घागर वगैरे पुजतात आमच्या इकडं, आणि लक्ष नसताना त्यांना पटकन दिवा घेऊन जसं आता दीदी ओवाळते ना सेम तसं त्यांना आतमध्ये करत होता. अशी खूप गोंधळ होता, त्यामुळे दोघांकडे खूप असं बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. इथं आमचं छोटंसं असं रक्षाबंधनचं इथं बघा सेलिब्रेशन झालेलं आहे. सो चला तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.